ठाणेकरांना समस्यांच्या विळख्यातून बाहेर काढा, शिवसेनेच्या शिष्टमंडळाने घेतली पालिका आयुक्तांची भेट. कचरा, पाणी, गरीब महिलांना व दिव्यांग बांधवांना योजनेचा न मिळालेला लाभ, सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात न आल्याने नागरिकांची सुरक्षा, अनधिकृत बांधकाम, क्लस्टर योजना, रेंटलची घरे, स्मशानभूमी तसेच शहरातील व घोडबंदर वाहतूक कोंडी अशा अनेक समस्यांनी नागरिकांना ग्रासले आहे. ठाणेकरांना भेडसावणाऱ्या समस्यांच्या विळख्यातून बाहेर काढा अशी मागणी करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्तांची भेट घेतली. यावेळी संपर्क प्रमुख नरेश मणेरा, जिल्हा प्रमुख केदार दिघे व इतर शिवसेना पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आयुक्त सौरभराव यांना वस्तुस्थिती छायाचित्रांचे पुरावे देण्यात आले. नुकताच पार पडलेल्या लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीत अनेक कोट्यावधी रुपयांच्या निधीची घोषणा करून सत्ताधाऱ्यांनी आपली पोळी भाजून घेतली, परंतु जनतेच्या पैशांचा चुरडा जास्त व सुविधा कमी असे चित्र सध्या ठाण्यात दिसत असल्याने स्वच्छ व सुंदर असणारे हे ठाणे सध्या डबक्याचे व कचऱ्याचे साम्राज्य तयार झालेले ठाणे बनले आहे. ठाणे महापालिकेचे तिजोरी रसातळाला गेली, त्यामुळे उगाचच नको त्या कामांवर उधळपट्टी थांबेल का, असा सवाल त्यांनी आपल्या या पत्रामध्ये केला आहे. घोडबंदरवासियांना वाहतूक कोंडीचा फटका दररोज सोसावा लागत तो त्यामध्ये उपाययोजना करत असताना नागरिकांना विश्वासात न घेता नागरिकांच्या हक्कांचा सर्व्हिस रोडसुद्धा हायवे पूर्व द्रुत महामार्गावर विलीन करण्याचे नियोजन करत आहे. त्यामुळे या हायवे पूर्व द्रुत महामार्गावर असणाऱ्या अनेक सोसायट्या, शाळा, कॉलेज, हॉस्पिटल यांना मोठा अडथळा ठरणार आहे. यासाठी शिवसेना नेते राजन विचारे तसेच संपर्क प्रमुख नरेश मणेरा यांनी वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करून सर्व्हिस रोड हा असू द्या तो स्थानिक नागरिकांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे. ठिकठिकाणी कामे सुरू असून सर्व्हिस रोड बंद केलेला आहे. त्यामुळे सर्व्हिस रोड जर हायवे पूर्व द्रुत महामार्गास विलीन झाल्यास मोठे आंदोलन घ्यावं लागेल असा थेट इशारा त्यांनी दिला आहे. त्यावर आयुक्तांनी 8 दिवसामध्ये MMRDA सोबत बैठक घेऊन त्यावर तोडगा काढू असे आश्वासन दिले. आणि त्यांचे सर्व अधिकारी ठाणे शहरातल्या सर्वात महत्त्वाची म्हणजे घोडबंदरचा जो सर्व्हिस रोड आहे आणि वाहतूक कोंडी या विषयावरती या ठिकाणी आम्ही भेटायला आलो होतो. त्यामध्ये वेगवेगळे विषय आहेत. मग ते घनकचरा व्यवस्थापन असेल, तुमची स्मशानभूमी असेल, त्यानंतर ठाणे शहरामध्ये असलेली जी काही बिकट अवस्था आहे पाण्याची ते असेल, पाणी पुरवठा असेल, त्याचबरोबर जे डम्पिंग ग्राउंड आहेत त्या डम्पिंग ग्राउंडच्या संदर्भात जी काय गेली कित्येक वर्षापासून करोडो रुपये खर्च आपण केलेले आहेत, परंतु आजही कशा अवस्थेमध्ये आहे. त्यानंतर ठाणे हे तलावांचं शहर आहे, परंतु या तलावामध्ये ठाणे महापालिकेच्या जवळ असलेल्या सिद्धेश्वर तलाव इथली अवस्था एवढी वाईट आहे की त्या ठिकाणी पाणीच दिसत नाही. संपूर्ण कचऱ्याने भरलेला तो तलाव आहे ऐतिहासिक असा. त्यानंतर मासुंदा तलाव, शिवाजी मैदान, बांधकाम या ठिकाणी चालू आहेत महापालिकेच्या नावावरती. असे भरपूर विषय आहेत. या संदर्भामध्ये आयुक्तांचं लक्ष त्या ठिकाणी वेधलं होतं. सर्वात महत्वाची म्हणजे आज तुम्ही बघितलं ठाणे शहराचा सर्वात ज्वलंत विषय म्हणजे वाहतूक कोंडी. आज तुम्ही बघितलं असेल घोडबंदर येथून जर समजा आपल्याला इकडे यायचं असेल, आज तुम्ही बघितलं असेल नवीन जुनं ठाणं आणि नवीन ठाणं म्हणजे तुम्ही जर माजिवडा नाक्यापासून जर घोडबंदरला लास्ट गायमुखपर्यंत तुम्ही जर गेलात तर हे नवीन ठाणं आहे. आणि या नवीन टँकरने पाणी पुरवठा केला जातो आणि त्या सोसायटीतल्या सर्व सदस्यांना त्या ठिकाणी पाणीपट्टी भरत असताना सुद्धा किंवा इतर जे महापालिकेचे टॅक्स आहेत ते भरत असताना सुद्धा त्या ठिकाणी मग ते वेगवेगळ्या कराच्या माध्यमातून ते त्या ठिकाणी भरले जातात, परंतु त्यांना सुविधा व्यवस्थित मिळत नाही. आणि जी अवस्था ठाणे शहराची झालेली आहे म्हणजे त्या दिवशीच एक बातमी आली होती, मला वाटतं लोकमतला, 4,500 करोड रुपये या मला वाटतं माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठाणे शहरासाठी आणले होते, परंतु आज त्या जवळजवळ 25 कोटीच ठाण्यामध्ये त्यासाठी आले. बाकीचे पेपर कागदावरतीच मला वाटतं ते आकडेवारी आहे. आणि असं असताना ठाण्यातले कित्येक प्रोजेक्ट या ठिकाणी अर्धवट अवस्थेमध्ये आहे.
आज तुम्ही बघितले गडकरी रंगायतांचं काम आहे, धीम्या गतीने चालू आहे. कित्येक ठिकाणची कामं जी आहेत ते अर्धवट अशा अवस्थेत पडलेली आहेत. आज तुम्ही जर बघितलं असेल, या ठाणे शहराचा जी वाहतूक कोंडीवरती पर्यायी व्यवस्था जर करायची असेल तर मला वाटतं त्या ठिकाणी जो साकेतवरनं गायमुखला जो कोस्टल रोड त्या ठिकाणी तयार होणार होता, तुम्हाला माहिती असेल 10 वर्ष खासदार असताना याचा पाठपुरावा करून त्याला मला वाटतं पर्रीकर साहेबांनी 1.9 किलोमीटरची एअरफोर्सची जी बाउंड्री होती त्या ठिकाणी गेली 15 वर्षापासून आपण प्रयत्न करत होतो, परंतु तो रस्ता मला वाटतं आपल्याला परवानगी एनओसी देत नव्हतं एअरफोर्स, आणि त्याला सुद्धा आपल्याला परवानगी मिळाली. आता बाकीच्या गोष्टी परवानगी मिळून मला वाटतं त्याची काहीतरी इन्क्वायरी लावलेली आहे त्या संदर्भामध्ये की ही जी कॉस्ट वाढली असल्या कारणाने ही जी काय कॉस्ट होती ती डबल टिबल झाल्यामुळे ते परत एकदा त्याला स्क्रुटनी करायला लावलेली आहे शासनाने. ठीक आहे, ह्या सर्व गोष्टी होत असतात, परंतु आज तुम्ही बघितलं असेल घोडबंदर रस्त्यावरती तुम्ही जर बघितलं मेट्रोची दोन्ही साईडनी लाईन येते आणि त्यात सर्व्हिस रोड 1996 साली महानगरपालिकेने जेव्हा डेव्हलपमेंट प्लॅन सँक्शन केला त्यावेळेला हे सर्व्हिस रोड अस्तित्वात येण्याची सुरुवात झाली. आणि मला वाटतं फॉरेस्टच्या 2-3 ठिकाणी जागा जे डी मार्ट आहे, नंतर महापालिकेचं हिरानंदानीच्या इकडे राईट मारते वेळी लेफ्टला जी फॉरेस्टची लँड आहे, तसंच गायमुखच्या इकडे सुद्धा एक लँड आहे. असे फॉरेस्टच्या 3 ठिकाणी लँडच्या संदर्भामध्ये आपण त्याचा पाठपुरावा करत होतो आणि ती सुद्धा जागा मला वाटतं काही प्रमाणामध्ये मिळालेली आहे. आणि ते करत असताना आज तुम्ही बघितलं असेल सर्व्हिस रोड बंद करण्याच्या सूचना त्या ठिकाणी दिल्या गेलेल्या आहेत MMRDला. आणि जर हा सर्व्हिस रोड बंद झाला ते जवळजवळ 10 ते 12 लाख लोक ज्या घोडबंदर परिसरात आजूबाजूला राहतात त्यांना पर्यायी जागा काय, कारण दोन्ही साईडने मेट्रोचा पिलर्स त्या ठिकाणी येतात. आणि असं असताना घोडबंदर वरनं जर इकडे यायचं लागतात आणि आज ठाणे शहराच्या वाहतुकीचा परिणाम तुम्ही जर बघितलं तर घोडबंदर असेल, स्टेशन रोड असेल, गोखले रोड असेल किंवा नौपाडा परिसर असेल किंवा वर्तकनगर असेल, या सर्व ठिकाणी वाहतूक कोंडीचा परिणाम या शहरावरती होत असतो. सांगितलं की या संदर्भामध्ये आम्ही तुम्हाला विश्वासात घेऊन या संदर्भामध्ये, नाहीतर त्यांना आम्ही सांगितलेलं आहे घोडबंदरवरचे संबंध लोक त्या ठिकाणी रस्त्यावर होऊन हे या महापालिकेवरती मोर्चा आणतील असे या दृष्टिकोनातून त्यांना सांगितलेलं आहे. परंतु ती वेळ येणार नाही असं आयुक्तांनी आम्हाला सांगितलेलं आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधिमंडळ गटनेते डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी राबोडी परिसराचा दौरा केला. ठाणे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधिमंडळ गटनेते डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी राबोडी परिसराचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी कब्रस्तानची पाहणी केली तसेच विविध नागरी सुविधांचीही पाहणी केली. विशेष म्हणजे या दौऱ्यात अनेक अबालवृद्धांनी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना थांबवून आपल्या समस्या आणि अडचणी सांगितल्या, तर डॉक्टर आव्हाड यांनी देखील त्या समस्यांचे उपस्थित अधिकाऱ्यांकडून तात्काळ निवारण करण्याचा प्रयत्न केला. 15 दिवसांनी आपण पुन्हा येथे येणार आहोत, येथील परिस्थिती सुधारण्याची अपेक्षा ठेवतो असे म्हणत प्रशासनाला गर्भित इशारा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला. तसेच जमीन शेख
खून प्रकरणातही एक आका असल्याचे त्यांनी सांगितले. राबोळी येथे काही वर्षापूर्वी गोळी घालून ठार मारण्यात आलेल्या जमील शेख यांच्या कुटुंबियांची आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भेट घेतली. त्यावेळी जमील शेख यांच्या दोन्ही मुलींनी आणि पत्नीने आपली कैफियत डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यासमोर मांडली. त्यावर जमील हा खूप चांगला कार्यकर्ता होता, त्यांच्या मुलींच्या मागे आपण उभे आहोत असे म्हणत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शेख कुटुंबियांना आश्वासित केले. तर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की जमील शेख खून प्रकरणाची चौकशीच झालेली नाही, त्यामुळे फेर चौकशीची मागणी करताच येत नाही. आधी जमीलच्या खुनाची सखोल चौकशी व्हायला हवी. या प्रकरणात पोलीस आणि गुन्हेगार यांचा हात मिळवणी झालेली आहे, त्याशिवाय गुन्हेगार सुटूच शकत नाही. या खुनातही एक आका आहे, पण 50 खून करणारा वाल्मिक कराड जेलमध्ये गेला आहे. त्याच्यापेक्षा मोठा गुन्हेगार हा नाही, तो पण आता आज जाईल. या प्रकरणात तपास करणाऱ्या एका अधिकाऱ्याची बदली करण्यात आली आणि त्याचे स्टेटस ठेवण्यात आले होते, त्यामुळे आपलीही बदली होईल या भीतीने अन्य अधिकारी या केसमध्ये हात घालत नाही, असा आरोपही आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. या दौऱ्यादरम्यान एक वृद्धेने डॉक्टर आव्हाड यांना थांबवून रस्ता रुंदीकरणात आपल्या 2 घरांपैकी एक घर पूर्णपणे बाधित झाले आहे, मात्र आपणाला त्याबाबत नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही असे सांगितले. त्यावर आमदार आव्हाड यांनी तात्काळ ठाणे महानगरपालिका अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. आज माझी पहिली फेरी आहे, त्यामुळे मला कब्रस्तानच्या बाबतीत खूप तक्रारी आलेल्या होत्या आणि कब्रस्तानची आत्ताची परिस्थिती पाहता नक्कीच कब्रस्तानमध्ये काही साफसफाई काही व्यवस्थित करण्याची गरज आहे आणि मी आता बघून गेलेलो आहे. अजून 15 दिवसानंतर परत येईल आणि तोपर्यंत ते कब्रस्तान साफ झालं असेल अशी आशा वाटते. जमील शेखच्या बाबतीत जी काही चौकशी झाली त्या चौकशीमध्ये आणि चार्जशीट जी टाकण्यात आली आहे त्याच्यामध्ये मी चार्जशीट पूर्ण वाचली आहे. मी फार समाधानी नाही. पोलिसांनी गुन्हेगारांशी हातमिळवणी करून ही केस रफादफा केली. पूर्णपणाने पोलिसांनी गुन्हेगार जे आहेत त्यांची हातमिळवणी झाली. या संदर्भामध्ये पुन्हा एकदा भेट घेणार, मुख्यमंत्री घेणार आहात का आणि या प्रकरणाने पुन्हा चौकशी पुन्हा चौकशीची ज्यांची चौकशी म्हणजे त्या चौकशीला अर्थच नव्हता. कुठली चौकशी आणि कोणी केली चौकशी? चौकशीच झालेली नाही आणि चौकशी झाली नसल्या कारणाने त्याची फेर चौकशी मागण्याची काही कारणच नाही. अंडर सेक्शन 173(8) तर केसेस स्टील ओपन, अजूनही केस उघडी आहे. अशी आपण अपेक्षा बाळगूया, पण ज्या पद्धतीने पोलीस वागत आहेत त्या पद्धतीने न्यायाची अपेक्षा करणं चुकीची आहे. जो कोणी असेल तो असं आहे की वाल्मिक कराड आणि हे सगळे आतमध्ये जाऊ शकतात, तर त्यांच्यापेक्षा तर मला नाही वाटत 50-60 फूट खून केलेला माणूस येतो. 50-60 फूट खून केलेला माणूस पण गेला ना आतमध्ये. न्यायाचे हात खूप लांब असतात आणि जनतेची ताकदही खूप मोठी असते, त्यामुळे जनतेची ताकद उभी राहील. इथे पण आका आहे ना, आकाशिवाय मर्डर होतो काय? असा मर्डर, एक गोळी लागते, ठाक माणूस गेला आणि अजूनही केसचा उलगडा होत नाही आणि त्याच्यात एका पोलीस इन्स्पेक्टरची बदली अशी रातोरात केली जाते आणि मग त्या बदलीचा आदेश स्टेटसवर ठेवला जातो. पोलीस आहेत का तुम्ही? रातोरात केला जातो असेल तर हे पण ऐका मी आणि मग पोलीसची बदली होते. खतम केस. सगळ्यांना वाटायला लागते आपली पण बदली होईल, आपण या केसमध्ये हात घातला तर मग कुठलाच पोलीस हात घालायला तयार नाही. महाराष्ट्राचं काय वाटोळ होते ती बघा. खासदार एवढं प्रचंड बहुमत मिळालंय. काय चालू आहे महाराष्ट्रात? एक तरी फाईल हलते. अजून म्हणजे एका आकाच्या विरोधात एवढा पुरावा मिळाल्यानंतर त्या आकाला काकासारखा घरी नाही पाठवला, त्या आकाला अजूनही मांडीवर बसवलाय. काय झालं सोमनाथ सूर्यवंशीजी? सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळणार का नाही मिळणार?
काय झालं अक्षय शिंदेचं? अजून केस का नाही दाखल केली पोलिसांनी? जर न्यायालयाने सांगितलं की हा खोटं आहे, सगळं हे प्रकरणच खोटं आहे, तर अजून पोलिसांनी 48 तास होऊन गेले हायकोर्टामध्ये होऊन, अजून गुन्हा का नाही दाखल केला? इथे एवढा राजकीय हस्तक्षेप आहे पोलिसांमध्ये की इथे गुन्हेगारीकरणाला आळाच बसू शकत नाही, मात्र ज्याला टार्गेट करायचं आहे. ठाणे महानगरपालिकेत राष्ट्रीय मतदार दिवस साजरा. 15व्या राष्ट्रीय मतदार दिवसाच्या निमित्ताने ठाणे महानगरपालिका मुख्यालय येथील नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे मतदान शपथ घेण्यात आली. त्याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, विधी अधिकारी मकरंद काळे, महिला व बालविकास अधिकारी दयानंद गुंडप, माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मतदान हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि तो प्रत्येकाने बजावला पाहिजे. याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो. यावेळी भारत निवडणूक आयोगाने मतदानासारखे दुसरे काही नाही, मी मतदान करणारच अशी संकल्पना निश्चित केली आहे. त्याची माहिती अधिकारी आणि कर्मचारी यांना देण्यात आली. त्यानंतर सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी मतदान करण्याबाबतची शपथ घेतली. प्रजासत्ताक दिनी ठाण्यात कबड्डीचा थरार. आमदार सन्मान चषक स्पर्धेला मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती. प्रजासत्ताक दिनी रविवारी 26 जानेवारी रोजी ठाणेकर क्रीडा रसिकांना कबड्डीचा थरार अनुभवण्यास मिळणार आहे. ठाण्यातील कॉम्रेड गोदूताई परुळेकर मैदानात ठाणे शहर भाजप आणि सन्मान फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने आमदार सन्मान चषक 2025 या सुधागड तालुकास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे उद्घाटन ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांच्या हस्ते होणार असून या स्पर्धेसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थिती दर्शवणार आहेत. उद्घाटन प्रसंगी भाजप प्रदेश कार्यकारी अधिकारी आमदार रवींद्र चव्हाण, मंत्री आशिष शेलार, खासदार धैर्यशील पाटील, आमदार निरंजन डावखरे, आमदार रविशेल पाटील, भाजपा ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले आदीसह ठाणे रायगड जिल्ह्यातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती सन्मान फाउंडेशनचे अध्यक्ष रमेश सांगळे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. ठाणे शहरात वास्तव्यास असलेल्या रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील रहिवाशांच्या कला क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी सुधागड तालुका रहिवाशी सेवा संघाचे सल्लागार सन्मान फाउंडेशनचे अध्यक्ष भाजपा ठाणे शहर सचिव रमेश सागळे यांच्या वतीने सुधागड तालुकास्तरीय आमदार सन्मान चषक भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ठाणे शहर जिल्हा भाजप आणि सन्मान फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने व ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने 26 जानेवारी सकाळी 9:30 वाजता चंदनवाडी येथील कॉम्रेड गोदूताई परुळेकर मैदानात या स्पर्धेचे उद्घाटन आमदार केळकर यांच्या हस्ते होणार आहे. भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा व सन्मान फाउंडेशन यांच्या वतीने यंदा 3ऱ्या वर्षी सन्माननीय आमदार संजयजी केळकर साहेब, सन्माननीय आमदार निरंजनजी डावखरे साहेब आणि आमचे जिल्हाध्यक्ष संजयजी वाघुले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा जी आहे ही कॉम्रेड गोदूताई परुळेकर मैदान चंदनवाडी येथे 26 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. या स्पर्धेमध्ये 26 संघांनी सहभाग घेतलेला आहे आणि त्याचे जे लॉट्स आहेत हे लॉट्स आपण एक 20 दिवसापूर्वी आपण केळकर साहेब आणि डावकरे साहेब आणि सन्माननीय ज्येष्ठ नगरसेवक नारायणजी पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आपण काढलेले आहे. या स्पर्धेमध्ये 26 संघांनी सहभाग घेतलेला आहे आणि सुधागड तालुक्यातील जे काही संघ आहेत जे ठाणा, मुंबई आणि गावी राहतात आणि नोकरी व्यवसाय करून खेळ टिकवण्यासाठी हे खेळत असतात असे संघ सर्व आहेत. आणि ह्या संघांचं वैशिष्ट्य म्हणजे अनेक वर्ष हे संघ
मातीचा खेळ जो आहे आपला त्याची ते राखलेलं आहे आणि उत्कृष्ट खेळ आहे आणि उत्कृष्ट खेळाडू आहेत, नावाजलेले खेळाडू आहेत या 26 संघांमधले. जी आहे ही 26 जानेवारी रोजी रविवारी कॉम्रेड गोदूताई परुळेकर मैदान येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, त्याचबरोबर महाराष्ट्राचे आमचे नेते सन्माननीय खासदार राज्यसभेचे आमचे पेन सुधागडचे सन्माननीय धैर्यशीलदादा पाटील, त्यानंतर आमदार रविशेठ पाटील, मराठा समाजाचे सुधागड तालुक्याचे अध्यक्ष धनंजयजी साजेकर, त्यानंतर शिवसेनेचे रायगड जिल्ह्याचे नेते प्रकाशजी देसाई यांची उपस्थिती आपल्याला येथे लाभणार आहे. उद्योजकांचा 3 वर्षामध्ये आम्ही वेगवेगळी संकल्पना घेऊन पुढे आलेलो आहोत आणि साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, केळकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आम्ही करतोय. त्याच्यामध्ये पहिल्या वर्षी आपण जेवढे ॲथलेटिक्स प्लेयर होते, म्हणजे डिस्ट्रिक्ट लेवलचे असतील किंवा तालुका लेवलचे असतील किंवा नॅशनल प्लेयर असतील, स्टेट लेवलचे, तर त्यांचा आपण यथोचित सन्मान केलेला. म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं तर मी सांगेल की आपल्या भारत देशाचा खो खो टीमचा जो कॅप्टन आहे हा सुधागड तालुक्याचा अक्षय भांगरे, हा सुधागड तालुक्यामधला खेळाडू लक्षात. त्यामुळे अशांना आम्ही बोलवलेला आणि त्यांचा सन्मान केलेला. त्यानंतर दुसऱ्या वर्षामध्ये जेवढे काही रिटायर्ड सैनिक आहेत ज्यांनी देशसेवा केलेली आहे अशांचा आपण येथे यथोचित सन्मान केलेला. आणि ह्या वेळेला सुधागड तालुक्यातील जे ठाणा, मुंबई, गावी अशा ठिकाणी जे आहेत अशा 40 उद्योजकांचा, ते सुद्धा नामवंत उद्योजक जे 15 ते 20 वर्ष या त्यांच्या व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये आहेत अशांचा आपण येथे सन्मान करणार आहोत. मध्ये 26 संघांनी सहभाग घेतलेला आहे आणि प्रथम पारितोषिक जे आहे ते 21,000 असणार आहे, द्वितीय पारितोषिक 15, तृतीय 10,000, चतुर्थ 10,000 आणि त्यांना सन्मान जी आपलं चषक असतो, ट्रॉफी, ती देणार आहोत आम्ही. उत्कृष्ट खेळाडू जे आहे त्याला सायकल देणार आहोत आणि उत्कृष्ट चढाई आणि उत्कृष्ट पकड यासाठी आपण 2 खेळाडू आहेत त्यांना हेल्मेट देणार आहोत. आणि जे उत्कृष्ट संघ आहे शिस्तबद्ध त्याला आपण भिंतीवरील घड्याळ देणार आहोत. मी ठाणेकर नागरिकांना एवढीच विनंती करेल की हा मातीतला खेळ आहे आणि आपले खेळ आहेत ते हे आपण जपायला पाहिजेत. आणि हा आमचा एक प्रयत्न आहे की सर्व खेळाडूंना, ठाणेकरवासियांना या ठिकाणी एकत्रित आणण्याचा. मी ठाणेकरांना विनंती करेल की हा खेळ पाहण्यासाठी आपण आवर्जून कॉम्रेड गोदूताई परुळेकर मैदान, चंदनवाडी येथे रविवारी सकाळपासून 8:30 वाजेपर्यंत रात्री आपण उपस्थित राहावे ही सर्वांना मी विनंती करेन.